चा विघ्नहर्ता तसाच तो कलेची सुद्धा देवता आहे। गणेशोत्सव काळात कलाकार कोणकोणत्या माध्यमातून आपली कला सादर करत असतात। आज आम्ही तुम्हाला अशाच एका अवलियाची भेट घडवून आणणार आहोत। गणपती बाप्पाच्या एक दोन नव्हे तर तब्बल 39,000 सूक्ष्म मूर्ती तयार करून त्याचा संग्रह त्यानं निर्माण केलाय। हा अवलिया आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील संजय क्षत्रिय। शाडू माती आणि डिंकापासून विविध रूपातील सुबक मूर्ती ते तयार करतात। एक मूर्ती घडवण्यासाठी त्यांना साधारणतः 2 तासांचा अवधी लागतो। विशेष म्हणजे शाडू मातीसह अगदी खडू, सिम कार्ड्स यासारख्या वस्तूंवर अगदी नखांवर सुद्धा त्यांनी हजारो मूर्ती साकारलेल्या आहेत। संजय क्षत्रिय यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। गणेश उत्सवामध्ये अनेक कलाकार ही आपली कला देखील सादर करत असतात। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सूक्ष्म मूर्तिकार म्हणून ओळख असलेले संजय क्षत्रिय यांनी एक दोन नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी तब्बल 39,000 आपल्या सूक्ष्म गणपती बाप्पांच्या मूर्तींचा संग्रह हा केलेला आहे। विशेष म्हणजे अगदी पाऊण इंचांपासून त्यांनी ह्या मूर्ती ज्या आहेत त्या घडवलेल्या आहेत, त्या साकारलेल्या आहेत। माझ्यासोबत संजय क्षत्रिय आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात कसं त्यांनी हे सगळं तयार केलं आहे, कसा छंद जोपासला त्यांच्याशी बोलूयात। संजयजी, तुमचं NDTV मराठीमध्ये स्वागत आहे। मला सांगाल की म्हणजे काय हे नक्की आम्ही बघत आहोत की अगदी छोटी छोटी मूर्ती आहेत, कसं आहे, कशी आवड तुमच्यामध्ये निर्माण झाली? साधारण पहिल्या वर्षी माझ्या मित्राकडून मी आयलेन्स मिळाली आणि त्यावेळेस मी सुईच्या साह्याने डब्यावर त्याच्यावर खरवडून गणपतीच्या मूर्ती तयार करायला लागलो। तर त्या बऱ्यापैकी यायला लागल्या। त्यानंतर मी कॅसेट कवर हे माध्यम वापरलं आणि कॅसेट कवरवर सुईच्या साह्याने 1111 गणपतीच्या मूर्ती तयार झाल्या आणि खाली गणपतीची मूर्ती ही गणपतीची आरती तयार केली। त्यानंतर माझी सुरुवातच झाली। पहिल्या वर्षी थोडे मोठे गणपती तयार केले, साधारण 2 इंच अशा आकारातले गणपती तयार केले आणि नंतर हळूहळू पाव इंच म्हणजे छोटे गणपती तयार करायला लागलो आणि छोटे गणपती करता करता आत्तापर्यंत माझ्याकडे साधारण 39,000 गणपतीचा संग्रह शाडू मातीपासून तयार केलेला, सर्व गणपती शाडू मातीपासून तयार केलेले आणि आतापर्यंत 39,000 गणपतीची मूर्ती माझ्याकडे आहे। मला सांगाल की 39,000 एवढे मूर्तीचा संग्रह झालाय, तुम्ही सुरुवात कधीपासून केली, काय तुमचं तेव्हा वय होतं आणि कसं सुचलं की आपण हे करायला पाहिजे किंवा कशी आवड निर्माण झाली? मी पहिल्यांदा रंगकाम करत होतो। बरं। आणि एक घराला रंगकाम करत असताना हां, मला तिथे एक दगडावर गणपती दिसला ओके, आणि दगडावरचा गणपती तो जसं काही माझ्याशी बोलू लागला आणि तेव्हापासून मी मी रंगकाम करत असताना ते लांबी वापरतो, त्या लांबीपासून गणपती तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तो जमला। त्याच्यामुळे मग तिथून सुरुवात झाली। मग कसं म्हणजे हे सगळं काम किंवा घरची इतर कामं करत मग सगळे तुम्ही छंद जोपासायचे कसं? हो, घरचा संसार सगळं करून मग ती सुरुवात झाली। त्यांच्यामध्ये ही खरं तर एक कला आहे आणि त्यांनी ही कला जी आहे ती गेल्या म्हणजे जवळपास ते जेव्हा 22 वर्षांचे होते तेव्हापासून त्यांनी आपली ही कला जोपासलेली, आपला छंद हा जोपासलेला आहे आणि आतापर्यंत 39,000 विविध रूपातील सूक्ष्म असे बाप्पा जे आहेत ते साकारलेले आहेत। कॅमेरामॅन की पॉवर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, सिन्नर, नाशिक।